डोळ्यांच्या उपचारादरम्यान पूर्ण वेळ मी आईकडेच थांबले. माझ्या स्वतःसाठी विश्रांती घ्यायला म्हणून 16 वर्षात पहिल्यांदाच निवांत राहिले होते. नाहीतर एरवी माझी भावजय सविता तिच्या माहेरी गेल्यावर आईला मदत करण्यासाठी मी माझ्या घरातलं सगळं सोडून जायची. आई पण तिच्या पायाच्या वेदना घेऊन जगत होती. तिचा अपघात होऊन जवळजवळ 20 वर्ष झाली. ती पायाला सतत स्वतःच्या हातानं ड्रेसिंग करून बँडेज बांधून तसाच तो पाय टेकवत घरातल्या घरात चालायची. माझी आई फार खंबीर, धाडसी. तिचा खंबीरपणा माझ्यातही आला होता. काटकसर करून तिनं अतिशय खंबीरपणे वडिलांच्या तुटपुंच्या पगारात आम्हा 4 भावंडांना अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण दिलं होतं. माझ्या पाठचा संग्राम आणि सर्वात धाकटा सुशील IAS अधिकारी झाला. समीर D.Pharm आणि MA गोल्ड मेडलिस्ट आणि मी मायक्रोबायोलॉजी BSc अशा पद्धतीनं तिनं आम्हाला घडवलं. वडिलांच्या पॅन्ट अल्टर करून माझ्या भावांना ती पॅन्ट वापरायला द्यायची. 2 चुलत भावंड आमच्याकडे शिकायला असायची. वडील 15 ते 20 दिवस फिरतीच्या नोकरीवर असायचे. सतत गावाकडच्या नातेवाईकांची वर्दळ आमच्या घरी असायची. शिक्षणाचा वसा तिनं आमच्या घरी सुरू ठेवला होता. वडील कुष्ठरोग खात्यात सुपरवायझर होते. ऑफिसचं काम करत कुष्ठरोग्यांना घरोघरी जाऊन औषध देणं, त्यांच्या बोटाचं ड्रेसिंग करणं, ते पण मनापासून किळस न वाटू देता करायचे. सर्व नातेवाईक, बाहेरची जोडलेली माणसं त्यांना ते खूप प्रेम द्यायचे. त्यांना कोणीही शत्रू नव्हता. कुष्ठरोग्यांची त्यांनी खूप सेवा केली, जशी आईनं तिच्या नर्सिंग नोकरी 6 वर्षे केली तशी. त्यांच्या नोकरीतील पुण्याई आम्हा भावंडांना मिळाली असावी. ज्योतिबा फुलेंच्या अखंड मध्ये जसं होतं त्याप्रमाणे आपल्या कर्माचं फळ आपल्या पुढच्या पिढीला मिळत जातं. आईच्या घरी तिच्या सोबत थोडी निवांत राहिले. आयुष्यात काही काळ निवांत राहणं हे पहिल्यांदाच अनुभवत होते. तिथं समीरची बायको माझी काळजी घेत होती. सविता माझ्या डोळ्यात ड्रॉप सोडायची. ऑपरेशन करूनही आराम मिळाला नसता तर डोळ्यांच्या अडचणी वाढल्या असत्या. आईच्या सहवासात राहून मी डोळ्यांच्या अडचणी समोरचा हा टप्पा कसा बसा पार पाडला. नंतर 15 दिवसांसाठी सविता माझी भावजय तिच्या मुलाला घेऊन माहेरी गेली. मग मी हळूहळू गॅस पासून लांब अंतरावर उभी राहून स्वयंपाक करू लागली. सवितालाही सुट्टीला जाणं आवश्यक होतं. पुन्हा शाळा सुरू झाल्यावर 6 महिने जाता येत नव्हतं. नाहीतरी ती जेव्हा जेव्हा माहेरी जायची तेव्हा मी माझी मुलं त्यांच्या अभ्यासाच्या गबाळासह आईकडे मदतीसाठी राहायची. ती आली की मग मी परत घरी यायचे. डोळ्याचं हे ऑपरेशन करण्यापूर्वीच ऑपरेशन केल्यानंतर पुढे काय काय त्रास होतील याबद्दल डॉक्टरांनी मला सूचना दिल्या होत्या. कमी वयामध्ये मोतीबिंदू झाला आणि त्याचं ऑपरेशन करावं लागलं, याचं पुढील आयुष्यात त्रास सोसावे लागतील हेही डॉक्टरने सांगितलं होतं. त्यामुळे त्यासाठी पाळावी लागणारी पथ्य, घ्यावी लागणारी काळजी कटाक्षानं तंतोतंत पाळलीच पाहिजे, म्हणजे पुढील काळात त्याचा त्रास कमी होईल. 60 नंतर अशा प्रकारचं ऑपरेशन केलं तर त्या वयात जाणीवा कमी होत असतात, म्हणून त्यांना त्याचं काहीही वाटत नाही. कारण वयानुसार त्या अवयवांचं सेन्सेशन आपोआप कमी कमी होत जातं. त्याचबरोबर वय वाढल्यामुळं त्या डोळ्यांचं वाचन, अभ्यास किंवा निरीक्षणासाठी फारसा उपयोगही करत नसतो. परंतु तुम्हाला आणखीन बरंच शिकायचं आहे, मानसीला शिकवायचं आहे, त्यासाठी वाचायचं आहे, पुढचं आयुष्य जगायचं आहे, म्हणून डोळ्यांची काळजी घेतलीच पाहिजे असं त्यांनी मला बजावून सांगितलं. या काळजीमध्ये पहिली गोष्ट प्रखर प्रकाशाकडे पाहता येणार नाही. दुसरं म्हणजे तुमचे डोळे कदाचित सतत जळजळ करतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सातत्यानं चष्मा वापरावाच लागेल.
आधीच जगण्यावर अनेक बंधनं आणि वाटा बंद असताना पुन्हा ही बंधनं आली. त्याच वेळी फारसं काही वाटलं नाही, कारण आज जरी मला हे सगळं जाणवत असलं तरी त्यावेळी मी ती एक प्रक्रिया किंवा उपचार याच्या पलीकडे कशाला जास्त महत्व दिलं नाही. मानसीच्या ठरलेल्या प्रत्येक पायरीवर तिला सक्षमपणे पुढे घेऊन जाणं एवढंच मला समजत होतं. दुसऱ्या बाजूला मानसी स्वतः ते कष्टाने आत्मसात करत होती. तिच्या कष्टाचं कौतुकही होत होतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आता आपण थांबावं, माघारी फिरावं असा जरासाही विचार माझ्या मनाला शिवला नाही. उलट पुढच्या विस्तारलेला वाटा हाका मारत आहे, खुणावत आहे. आपण इथपर्यंत पोहोचलो म्हणजे पुढेही चालू शकू, जे जे इच्छित आहे ते जिंकू असा आत्मविश्वास प्रत्येक वेळी येत होता. संकट जशी बळ हिरावून घ्यायची तसंच मानसीने दाखवलेल्या तीव्र बुद्धीच्या तेजानं कौतुक होत असल्यामुळे ते बळ दुपटीनं वाढायचंही. हे सगळं होत असताना आपण आपल्या यशामुळे सुखावून जावं किती, आनंदानं हसावं किती हेही कळत नव्हतं आणि दुःखाने पिचून रडत बसावं किती हेही समजत नव्हतं. येणारा प्रत्येक क्षण मुठीत पकडून त्याला आपल्या पद्धतीनं वाकवून चालत राहायचं एवढंच कळत होतं. रडत बसायला वेळच नव्हता. डोळ्यांच्या या ऑपरेशन नंतर तर डोळ्यातील पाणीच आटून गेलं होतं. कुठल्याही दुःखात 2 अश्रू गालावर ओघाळायचे तेही बंद झालं. कदाचित आपण आपलं जगणं बघून रडत बसू नये म्हणून कदाचित होते, परंतु डोळे कोरडे पडू नयेत म्हणून टीअर ड्रॉप घालावे लागले. ही पुन्हा गमतीचीच गोष्ट. रोजच्या अशा पडझडीच्या दिवसांना उभं करत करत मानसीचं शिक्षण आणि संसार सुरू होता. डोळ्यांच्या माझ्या ऑपरेशन नंतर सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण आयुष्य सुरळीत चाललंय असं कसं होईल? आहे ते इतकं सुरळीत असूनही कसं चालेल? माणसाला माणूस म्हणून त्याची ओळख निर्माण करता येईल? 2006च्या सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान मानसीच्या बाबांचं पोट दुखायला लागलं. पोट दुखतंय म्हणून त्यांनी डॉक्टरना दाखवलं. मुळातच त्यांना पित्ताचा खूप त्रास होता. पित्त वाढल्यामुळे पोटात दुखत असेल असं वाटलं. अक्कलवाडी डॉक्टरांकडे तपासणी केली. त्यांनी मानसीच्या बाबांना खोकायला सांगितलं. खोकल्यानंतर जी जागा दुखते तिथं तपासणी केली. त्यावेळी निदान झालं त्यांना हर्नियाचा त्रास आहे, ऑपरेशन करावं लागेल. आता पंचायत अशी आहे की ऑपरेशन केलं तर 6-7 दिवस टाके काढेपर्यंत तरी हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार होतं. इतके दिवस धंदा बंद राहणार. दुसरी गोष्ट, मानसीला आणणं नेणं कसं होणार? माझ्या मणक्याच्या त्रासामुळे मला स्कूटी चालवता येत नव्हती. त्यात ऑपरेशनच्या खर्चाची पण तयारीही नव्हती. काय करावं आणि कसं करावं तेच कळेनासं झालं. त्यात आम्ही जिथं राहत होतो ते घर दुसऱ्या मजल्यावर होतं. तेवढे जिने चढून खालून वर पाणी हंड्याने भरावं लागायचं. तेव्हा मानसीच्या बाबांची मदत व्हायची. दररोज बरंचसं पाणी तेच भरायचे. सोलापुरात पाण्याची ठराविक वेळ नव्हती. त्यावेळी 3-4 वर्ष पहाटे पाणी यायचं. पुढे पुढे त्या वेळा बदलत नळाला कधीही पाणी यायचं. त्यांचं ऑपरेशन झालं त्या दरम्यान तर नेमका एवढा त्रास झाला की रात्री 12-1 वाजता पाणी यायचं. खालून वर पाणी न्यायचं, त्यात माझ्या मणक्याचा त्रास आणि पाण्याची वेळ ही अशी. ओझं उचललं की त्रास वाढणार हे डॉक्टरनी मला आधीच सांगितलं होतं. मग घरी पाणी भरणार कोण हाही प्रश्न होता. गोष्टी साध्या आणि किरकोळ होत्या. अडचणी छोट्या छोट्या होत्या, पण त्या इतक्या त्रासदायक व्हायच्या की सगळं जीवावर बेतायचं. इतका त्रास असतानाही खर्चाच्या बाजूनी परिस्थिती कमकुवत असल्याने एखादा माणूस किंवा बाई कामाला ठेवावी, त्यांच्याकडून काम करून घ्यावं एवढंही सुचलं नाही. काम करण्याची सवय असल्यामुळे त्याची गरजही वाटायची नाही. पाणी भरण्यासाठी अशा साध्या गोष्टींना कशाला पैसे घालायचे असं वाटायचं. हा सगळा विचार केला असता मणक्याचा जो त्रास वाढत चालला होता तो तरी कमी झाला असता. रात्री नळाचं पाणी भरताना
खाली जमिनीवर 2.5 ते 3 फुटाचा खड्डा होता. त्यातून हंडा कळशी नंबर लावून वर काढायची, पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर आणायचं. डॉक्टरांनी मानसीच्या बाबांना लवकरात लवकर हर्नियाचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं. हे ऑपरेशन केल्याशिवाय तुमचा त्रास कमी होणार नाही. 2 दिवसांनी लगेच ऑपरेशनची तारीख ठरली. पैशाची जुळवाजुळव करून ऑपरेशनची तयारी झाली. त्यावेळी मानसीच्या अभ्यासाचं नियोजन, घरातील स्वयंपाक, पाणी भरणं, दवाखान्यातलं बघणं, त्यांच्यासोबत दवाखान्यात थांबणं, हे सगळं करणं गरजेचं होतं. 1.5 दिवस तर त्यांना सलाईनच चालू होतं. ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना रूम मध्ये शिफ्ट केलं. त्यावेळी आमच्या मालट्रकचा ड्रायव्हर दवाखान्यात थांबला होता. तो थांबायचा त्या वेळात मी घरी येऊन घरचं सगळं करायची. निखिल रिक्षानं शाळेत जायचा. मानसीला तयार करून मी दवाखान्यात घेऊन जायचे. तिथून आमचा ड्रायव्हर तिला शाळेत सोडायचा. मानसीची शाळा सुटेपर्यंत मी दवाखान्यात बसायचे. शाळेतून मानसीला घेऊन घरी यायचं. दोघांचं दूध, चहा, नाश्त्याचं बघायचं. पटापट स्वयंपाक उरकून दवाखान्यातला डबा, मानसीच्या अभ्यासाचं दप्तर घेऊन दवाखाना गाठायचा आणि निखिलला आईकडे झोपायला पाठवायचं. 6-7 वाजेपर्यंत ड्रायव्हर थांबायचा. नंतर रात्रभर दवाखान्यात मी, मानसी आणि तिचे बाबा असायचो. तिथं दवाखान्यातही रात्री 2 तास अभ्यासाला वेळ मिळायचा. तेवढे 2 तासही वाया जाऊ दिले नाही. कारण मला माहित होतं कुठल्या ना कुठल्या कारणानं अभ्यासात अंतर पडत गेलं तर अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही. त्याचबरोबर आपण शिकवायचं थांबवलं की तिची गतीही थांबणार, म्हणून शिकवणं बंद केलं नाही. सकाळी 6 वाजता लवकर उठून घरी जायचं. निखिल आणि तात्या चहा नाश्ता घेऊन दवाखान्यात यायचे. तेवढ्या वेळात ते दोघं तिथं थांबायचे. घरी स्वयंपाक आणि इतर कामं उरकून निखिलला शाळेला पाठवून पुन्हा दवाखाना गाठायचा. माझी ही उडाताण पाहून 6-7 दिवस दवाखान्यात थांबण्याऐवजी लवकर घरी जायचा निर्णय घेतला. माझ्या या पळापळीचं त्यांना खूप वाईट वाटू लागलं. रात्री दवाखान्यातही झोप व्हायची नाही. दिवस असा कामात जायचा. मणक्याचा त्रास वाढलेला हे त्यांना पाहावे ना, म्हणून 5व्या दिवशी डॉक्टरांना विचारून त्यांना घरी आणलं. घरी आणल्यावर जरा निवांत होईल असं वाटलं होतं, पण नेमकं त्याच वेळी रात्री 12-12:30 वाजता नळाला पाणी येऊ लागलं. ऑपरेशन झालंय हे एव्हाना सर्व नातेवाईकांना कळलं होतं. त्यांना घरी आणलंय म्हटल्यावर घरी नातेवाईकांची वर्दळ वाढली. ते पेशंटला पाहायला येत असले तरी त्यांच्यासाठी चहा, नाश्ता, पाणी करावंच लागायचं. प्रत्येक जण यायचा, विचारपूस करायचा, त्यांच्याशी बोलावं लागायचं, घरातलं कामही उरकावं लागायचं. काय झालं, कसं झालं, प्रत्येकाला प्रत्येक वेळी सांगावंच लागायचं. त्यात पुन्हा पाहुणचाराचं सगळं बघावं लागायचं. दवाखान्याच्या दुखण्यापेक्षा आणि अडचणीपेक्षा भेटायला येणाऱ्यांची जी रांग लागते तेच जास्तीचं काम वाटतं. दवाखान्यातील कसरतीपेक्षा घरी आल्यानंतरची कसरत वाढली होती. त्यासाठी घरी अजून कोणीतरी मदतीला असावं असं वाटायचं. त्यात मानसीच्या अभ्यासाचं कसं व्हायचं, तिच्यासाठी कसा वेळ काढायचा याची मला खूप काळजी लागलेली असायची. दिवसा हे करण्यात वेळ मिळायचा नाही आणि पाणी भरण्यात निम्मी रात्र जायची. तिला कधी वेळ द्यावा आणि कसा वेळ द्यावा या चिंतेनं मी पुरती ग्रासली होते. काय करावं ते सुचत नव्हतं. कुठेही जा, काहीही करा, कितीही करा, पण त्रासातून सुटका नसते एवढं मात्र खरं. तिचं शिकवणं कमी झालं की मला त्रास व्हायचा. जगात अशी काही माणसं असतात की ज्यांच्या वाट्याला कष्ट येत राहिले की कष्ट येतच राहतात, आणि काही माणसं अशी असतात की ज्यांच्या वाट्याला सुख आलं की आयुष्यभर त्याच्यासोबत सुखच असतं. पण ज्यांच्या वाट्याला सुख आलं आहे त्यांचा आपण हेवा करीत जगण्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेल्या दुःखातून, कष्टातून, त्रासातून चालत राहण्यात, जिद्दीनं उभं राहण्यातही खरं मोठं एक सुख किंवा समाधान असतं. त्या कष्टानंतर मिळणाऱ्या
आपल्या माणसांच्या सुखातही आपलं सुख दडलेलं असतं.